हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. माझे सगळे कामं घरातले आवरून झाले, तर कपडे वाळू घालायचे. आईने कपडे धुतले, आईंची घ्यायचे ते कपडे टाकून वाळायला कपडे टाकून आणि मी व्हिडिओ बनवायला लागले. कारण बोलतोय आई तुला कपडे सुकट टाकायला जाऊ म्हणते, ते व्हिडिओ बनवते. म्हटलं थांब थोडासा व्हिडिओ घेऊ दे. तर मला कपडे वाळू टाकायला जायचे माळ्यावरती. अर्णवला शाळेत सोडायला पण जायचे. तर त्याचं म्हणणं असं आहे की मला शाळेत नाही जायचं मम्मी, आता पाऊस तर किती बारीक आहे तरी पण त्याला शाळेत जायचं नाही. काल पण योगाचा दिवस होता. सोनाक्षीची तब्येत बरी नव्हती, याला पण सर्दी झाली म्हणून काल तर गेलेच नाही. 9:30पर्यंत शाळा होती. म्हटलं आणखी सर्दी होईल पावसामुळं. आणि काल सकाळी पाऊस आला, सोनाक्षीला तर बरं नव्हतं आणि याला पण सर्दी झाली म्हणून गेले नाहीत. आता याची तब्येत ठीक आहे आणि त्याला जायचं नाही शाळेत. का नको? पाऊस पडणार ना. काय कसं लाजायला लागलं. पाऊस कुठं आहे एवढा बारीक, तर पाऊस आहे आणि बंद पण झाला काय, आता पडत नाही पाऊस. पडणार आहे. पडणार आहे मग पडू दे की, तू वर्गात असणार ना. शाळेत जायचं. मोठा पाऊस असता तर वेगळी गोष्ट आहे, मुसळधार पाऊस येत असतं तर मग बघितलं असतं, नसतं पाठवलं. आता काहीच पाऊस नाही, फक्त आभाळ आलंय थोडंसं. आता थोडंसं काळ जायचंय तरी पण शाळेत. सोनाक्षी गेली ना शाळेत, तिथं गेली ना. तुला पण जायचंय बाबा. तर चला आता मी कपडे सुकट टाकायला माळ्यावर जाते. अर्णवला व्हिडिओ बनवायला सांगते, बघू ते कसा व्हिडिओ बनवते. आता व्हिडिओ बनव म्हटलं, उभा आडवा असा व्हिडिओ बनवते. चला आता त्याला वरती जाते मी कपडे वाळू घालायला, त्याला सांगते व्हिडिओ बनवायला. रुबी झोप झाली? आता माळ्यावर आले कपडे सुकट टाकायला. उन्हाळ्यात कसं तसेच कपडे टाकले तरी पटापट सुकून जायचे, न पिळता टाकले तरी. आता पावसाळा चालू झाला आणि सकाळपासून पाऊस पडतोय, त्यामुळे आता घट्ट कपडे पिळून सुकट टाकावे लागतात, नाहीतर कपडे सुकत नाहीत. आणि मुंबईला कसं जास्त जागा वगैरे नसते, घरातच कपडे सुकट टाकावे लागतात. त्याच्यामुळे तर मग जास्त घट्ट पिळून ते सुकट टाकावे लागतात. तर अजिबात सुकत नाही. फॅनच्या हवेनेच थोडेफार सुकतात आणि पाऊस तर असल्या अजिबात सुकत नाही. मग धुतलेले कपडे तिथे टाकतात आणि थोडेसे सुकतात. मग दुसऱ्या दिवशी जर ओले राहिले तर मग पलीकडच्या साईडला पण रेषे तिकडे टाकत असते आणि धुतलेले तिथे टाकत असते. असे कपडे सुकवतो. मुंबईला कुठे जागा असते बाहेर वगैरे कपडे सुकट टाकायला, त्याच्यामुळं कपडे सुकवायचा खूप प्रॉब्लेम होतो पावसाळ्यामध्ये. तर आता कपडे वगैरे सुकट टाकते आणि अर्णवला शाळेत सोडून येते. शाळेत जायचंय ना? नाही का? हाय गाईज, बघा शकता तुम्ही मुंबईला किती पाऊस आहे. आता थोडाफार पडतोय, पण सकाळी खूप पडलेला, सकाळपासून जास्त आहे. बघितलं का तुम्ही गाईज पाऊस? बघा इथं पण बघा, बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो मी पाऊस खाली जाऊन. माझं आवरलं. अर्णवला काय शाळेत जायचंच नव्हतं, त्याला रेनकोट नाही, त्याची इच्छाच नव्हती शाळेत जायची आणि पाऊस सकाळपासून बारीक रिमझिम चालूच आहे. तर त्याचं म्हणणं होतं की मी नाही जात, उद्या जातो म्हणून. तर मग तो गेला नाही शाळेत आणि मी आता सोनाक्षीला आणायला चालले होते. माझं सगळं आवरून झालं, असे जाणारच होते, तोपर्यंत सोनाक्षीच्या पप्पांचा फोन आला कुठे म्हणून. म्हटलं घरी निघाले आता. तर मला बोलले मी घरी येतोय, सोनाक्षीला येताना घेऊन येतो. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं पहिले तर फोन करायचा ना, मी आवरून घेतलं, मी चाललेच होते आता आणायला. बरं झालं म्हटलं घरी येतोपर्यंत फोन आला रोडला, म्हणजे जाताना वगैरे अर्ध्या रस्त्यात पोचलो नाही केला नाही का. तर म्हटलं ठीक आहे मग घेऊन येताना. तर आता मला आणखीन थोडासा स्वयंपाक बनवायचा आहे. सकाळी अंड्याची चटणी केली होती, चपात्या, बटाट्याची भाजी केली होती, भात आहे. आता फक्त आणखीन थोडीशी पातळ भाजी काहीतरी बनवते, कारण आता सोनाक्षीचे पप्पा येतात. तर म्हटलं थोडीशी भाजी बनवते मी. तर तुम्ही बघितलंच आहे अर्णवने कसे व्हिडिओ वगैरे पावसाचे बनवलेत. तर पाऊस पडतो त्याचा व्हिडिओ वगैरे ते शूट करत होता मोबाईलमध्ये. आणि तसं तर तो जास्त व्हिडिओ वगैरे बनवत नाही, त्याला आवडत पण नाही जास्त. पण आज त्याने बनवला होता पाऊस पडताना हे, आणि सगळेजण खूप जास्त पावसाची वाट बघत होतो. तर फायनली पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मुंबई पुण्याला तर पाऊस पडायला सुरुवात झाली, पण गावाला अजून पाऊस पडत नाही आहे. तर लवकर पडायला पाहिजे पाऊस. आपण सगळे शेतकरी माणसं, शेतीवाडी पीक पाणी कसं पिकणार, पाऊस पडला तर सगळं काही आहे, नाही तर काहीच नाही. आणि निसर्ग काय तर त्याच्या मनाचा राजा आहे, जेव्हा तो भरणार त्यावेळेस तो बरसणारच. आता पावसाचे दिवस आहे, त्याला जेव्हा पडायचं तेव्हा तो पडणारच आहे, पण लवकर यायला पाहिजे पाऊस. सगळेजण खूप पावसाची वाट बघतात. तर चला असो, आता इथं माझी सगळी तयारी करून झाली होती. आता लगेचच फोडणी देऊन घेते, कारण आता
सोनाक्षीचे पप्पा आणि सोनाक्षी येतच असतील. तर म्हटलं आता शाळेत तर जायचं नाही आहे, तर म्हटलं चला जेवणात मला भाजी पण पातळ बनवायची होती, हे येत होते तर म्हटलं पातळ भाजी काहीतरी करते. परत म्हटलं मग रेसिपी पण बनवायची तर जेवायला पण होईल त्यांच्यासाठी, त्यांना अंडं तर आवडतंच. आणि म्हटलं मला रेसिपी पण होईल, तर मस्त मी अंड्याची इथं भाजी बनवणार आहे. खूप छान आहे, माहिती पण असेल सगळ्यांना. तर अंडे आणखी मला आणायचे 2-3, तर सोनाक्षीला सांगितलेत मी अंडे आणायला. तरी ते मी कांदा वगैरे बारीक चिरून घेतला आहे, टमॅटो आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवली. आता लगेचच रेसिपी बनवून घेते, जेवणाच्या टायमापर्यंत माझं होऊन जाईल. तुम्हाला जवळून दाखवते मी किती बारीक कांदा कापलाय ते. हे पहा, अद्रक लसूणची पेस्ट केली, टमॅटो एक बारीक चिरून घेतला आहे आणि कांदा ना असं एकदम बारीक कापून घेतलं आहे. प्युरी पण करून टाकू शकतात, पण असं बारीक पण मी कापलं आहे. तर मस्त अशी अंड्याची भाजी बनवणार आहे. तर इथं बघू शकतात माझी अंड्याची रेसिपी पण बनवून झाली आणि भात लावला आहे तिकडं मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हे पहा, मस्त असा अंडा मसाला बनवला आहे. कांदा टमॅटो हे सगळं टाकून आलं लसूणची पेस्ट मसाले टाकले आणि अंडे डायरेक्टली फोडून त्याच्यामध्ये टाकलेत. परत थोड्या वेळ शिजवून घेतले आणि पलटी केली दुसरी साईड, आणि दुसऱ्या साईडने पण आता थोड्या वेळ शिजवून घ्यायचं. तर डायरेक्ट अंडे मसाल्यामध्ये असेच फोडून टाकलेत. तर सगळ्यांनाच माहिती असेल अशी बनवण्याची पद्धत. मी पहिल्यांदाच असं बनवलं होतं, म्हटलं कशी होती काय माहिती, आणि एवढी भारी झाली होती ना. आणि तुम्ही म्हणाल भाजीमध्ये तेल किती जास्त झाले, तर हो खरंच माझ्याकडून जास्तच तेल पडलं. तर हे तेल मी एक्स्ट्राच आहे ते पेल्यामध्ये काढून ठेवणार आहे आणि नंतर लगेच अंड्याची चटणी वगैरे किंवा अंड्याच्या भाजीमध्ये यूज करून टाकणार. दुसऱ्या भाज्यांमध्ये नाही करत, नाही तर मग टेस्ट वेगळा लागतो, अंड्याच्याच भाजीमध्ये यूज करणार आहे. माझा व्हिडिओ वगैरे बनवून झाला, जेवणं पण करून झाली. तर व्हिडिओ बनवल्याच्या नंतर माझी नणंद आली होती 6 नंबरची, तिच्यासोबत जरा वेळ बोलत वगैरे बसलो. त्यानंतर मग जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी केलं. ताई काही जेवल्या नाहीत, बाय म्हणते मी त्यांना. सगळ्यात लहान नणंद आहे ती गेली जेव म्हटलं तर नको म्हटलं, मी तिला भाजी दिली डब्यामध्ये अंड्याची जी रेसिपी बनवल्याची टेस्ट करायला. आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. हे आलते घरी, बाहेर गेलेत कारण त्यांना थोडंसं काम आहे, त्यांना यायला म्हटले उशीर होईल. मग मी आईने पोरांनी जेवण वगैरे करून घेतलं. आता माळ्यावर चालले, रेसिपी अपलोड केली. आता वरती माळ्यावर रेंज असते तर पटकन व्हिडिओ जातो, खाली काही रेंज नसते त्याच्यामुळे व्हिडिओ जायला मग खूप उशीर होत होता. तर माळ्यावर चालले. आणि हे पहा, असंच पाऊस रिमझिम दिवसभर चालू होता. खूप दिवस पावसाची सगळेजण वाट बघत होते. गावाला पण पडायला पाहिजे, गावाला पण खूप गरज आहे पावसाची. मुंबई पुण्याला तर चालू झालं, पण गावाला अजून पडलेलं नाही. तर लवकरच पडायला पाहिजे सगळीकडे पाऊस. तर माळ्यावर आले, व्हिडिओ वगैरे अपलोड केले आणि आता संध्याकाळ होत आली होती. तर असंच होता लॉंग व्हिडिओ. सबस्क्राईब करा. बाय.